बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना। मग चला तर मग माझ्यासारखं असं खारं वांग तुम्हीही ट्राय करून पहा। किती भन्नाट दिसतंय बघा। स्वागत आहे तुमचं साक्षीज रेसिपीमध्ये। आज आपण पाहणार आहोत खारी वांग। तर खारं वांग करण्यासाठी काय काय साहित्य लागते चला तर आपण पाहूया। पहिली अशी काटेरी बघून अशी वांगी घ्यायची, अशी छोटे छोटे आकाराची। त्याच्यानंतर आपण जो खारं वांग्यासाठी मसाला करणार आहोत त्याची ही कृती आहे। तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, खोबरं घ्यायचंय, सुकं खोबरं, मीठ, जिरे, आल्याचा एक छोटासा तुकडा घेतलाय, लसूण, हिरवी मिरची घ्यायची, भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आणि कोथिंबीर। चला तर मग खारं वांग कसं करायचं ते आपण बघूया। सर्वात आधी आपण अशी वांगी कशी कापायची ते बघू। हे बघा, ह्याचं मागचं देठ काढून घ्यायचं। जर तुम्हाला काटे आवडत असतील तर तुम्ही ठेवू शकता, पण ते काटे हे होऊन जातात, नरम पडून जातात। त्यानंतर असे वांग्याचे दोन भाग करायचे, हे बघा असे, जेणेकरून आपल्याला याच्यात मसाला भरता येईल आणि लगेच पाण्यामध्ये टाकून द्यायचे। अशा आपण आता सगळे वांगे करून घेऊया। अशा प्रकारे सगळे वांगे आपण कापणार आहोत। आता हे बघा, सगळे वांगे आपले चिरून झालेले आहेत। असे आपण भाग केलेले आहेत आणि ते लगेच पाण्यात टाकायचे, नाही तर काळे पडत असते। त्यानंतर आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया। आपण हे जे मसाले घेतले होते, हे जे आपण जे पदार्थ घेतलेत म्हणजे खोबरं, शेंगदाणे, मिरची, कोथिंबीर, लसूण, आलं, जिरे आणि मीठ, हे आपण आता वाटून घेऊया मिक्सरला। हे बघा, आता हे आपण सगळं वाटून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपण आता हा मसाला करून घेतला। तर आपण आता एक एक वांग्यामध्ये हा मसाला भरून घेऊया। तर अशा प्रकारे वांग्यात मसाला भरायचा। आता आपण असेच सगळ्या वांग्यामध्ये भरून घेऊया। आता हे बघा, आपण सगळ्या वांग्यांमध्ये असा मसाला भरलेला आहे। आता आपण कृतीला सुरुवात करूया। आता आपण एका कढईमध्ये तेल टाकणार आहोत आणि त्याला चांगलं गरम होऊ देणार आहोत। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण पहिली मोहरी टाकणार आहोत, थोडेसे जिरे, आणि ह्याला चांगली फोडणी बसली पाहिजे। हे बघा, आता जिरे मोहरी चांगलं तडतडलं की त्याच्यानंतर आपण हे जे भरलेले वांगे आहेत ते आपण आता सोडून देऊया। हे बघा, आता आपण सगळी वांगी सोडली आणि त्याला तेलाने चांगलं कोटिंग करणार आहोत। आता आपण चांगलं झाकण लावून ह्याला शिजवणार आहोत। आता बघूया वांगे शिजले का। हे बघा, चांगले कोट झालेले आहेत, अर्धे तरी शिजलेले आहेत। आता ह्या स्टेजला आपण हा जो उरलेला मसाला होता हा आपण त्याच्यात टाकणार आहोत। आणि वांगे शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं।
हे बघा, ज्या मिक्सरच्या वाट्यात मी वाटून घेतलं होतं ते पाणी आपण आता त्याच्यात टाकणार आहोत आणि चांगलं मंद आचेवर एक 10 मिनिटं शिजू द्यायचं आपण. ही बारकी वांगी त्यामुळे ही लगेच शिजतात. हे बघा, तयार आहे आपलं खारं वांग. कधीतरी असं नवीन प्रकारचं वांग करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर करून पाहा ना असे मस्तपैकी खारं वांग.